हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री तुकाराम। विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटताहितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। जो आनंद सत्य प्रकाश भुवानी आधार नाम रूपास, बुद्धि न जाने आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण येममिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयागण, मुनी हृदय जाचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करून, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम,
बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कवणा करावे म्या तरंग दुसऱ्या तरंगावर आपण आज चिंतन करायलो आणि दुसऱ्या तरंगात पहिल्या तरंगामध्ये जो विषय झाला त्याचाच विस्तार ह्या दुसऱ्या तरंगात सांगितलेला आहे महाराजांनी. म्हणून निचलदास महाराज ह्या तरंगात तुम्हा आम्हाला ह्या दुसऱ्या तरंगामध्ये पहिल्या तरंगात काय झालं आपण काय पाहिलं पहिल्या तरंगात तर साधन चतुष्टय आणि अनुबंध चतुष्टय. परमार्थाला साधनं लागतात म्हणून करा रे बापानो साधन हरीचे हरिप्राप्तीचे काय करा बापा हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला काय म्हणाले बापा हो बापा हो. जसं बाप पोराला म्हणतो अरे बापा असं करू नको तू. बाप पोराला काय म्हणतो हे बापा माया बापा पुन्हा म्हणतो बापा तू असं वागू नको असं करू नको. फार म्या कष्टाने असणारी ही संपत्ती मिळविलेली आहे आणि तू बापा असं करू नको. तसं तुम्हाला कष्टाने प्रयत्नाने अदृष्टाने म्हणा की प्रयत्नाने म्हणा की कागतालीने म्हणावं का पुण्याने म्हणा की ईश्वराने ज्याला म्हणावं हा देह फार कसा मिळाला आहे दुर्लभ हो मनुष्य दे. फार दुर्मिळ गोष्ट तुम्हाला सुलभ झाली. अवघड गोष्ट पण कशी झाली तुमच्या बाबतीत तुम्ही फार भाग्यवान आहात. म्हणून बाप्पा हो हरीचे साधनं करा हरिप्राप्तीचे काय करा साधनं करा. मग काय साधनं हरिप्राप्तीचे आपण तर करतो खूप साधना नाना साधनाच्या केल्या खटापटा खूप केले साधनं. म्हणून जे साधनं संतांनी सांगितलेले ते खरे साधनं आहेत. आपण मनाने केलेले ते साधनं तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्कला संपलं त्याचं. कणाच्या मनाच्या मागं लागून आपण साधनं केली. समाजाकडे पाहून काही मनाचं ऐकून काही सांगे वांगी काही लोक चालले त्याच्या मागं चालायचं आपलं. जिकडं जास्त लोक आहेत त्याच्याकडून आपण उभं राहिलं त्याला पाठिंबा द्यायचा आपण. हे असे साधनं संतांनी सांगितलेले वेगळे साधनं आपण पत्करलेले साधनं वेगळे. देवपूजा करतो आपण पाणी घालतो देवाला मंदिरात जातो घंटा वाजितो दर्शन घेतो. हे काय परमार्थ नाही का महाराज. परमार्थाचे पण अरे कुठं परमार्थ आहे ते कौरं करीत बसायचं. आयुष्य गेलं ना ते घंटे वाजू आयुष्य गेलं ना पाया पडू आयुष्य खाला झालं ना ते करू काय मिळालं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 4 धाम करून आला मिळेल बसाना. म्हणून बघा लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आता. म्हणून साधन सांगितले तर पहिल्या तरंगामध्ये काय साधन विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुता हे परमार्थाचे काय तर अंतरंग साधन आहेत. तीर्थयात्रा करणं नामस्मरण करणं एकादशी करणं पंढरपूरला जाणं वाऱ्या करणं हे बहिरंग साधनं आहेत. हे बहिरंग साधनं अंतरंग साधनाला पूरक असावं किंवा अंतरंग साधनात त्या साधना करून अंतरंग साधनात यावं. म्हणून विवेक साधन आहे परमार्थाचं. काऊन की परमार्थ बंध हा कल्पित आहे. म्हणून कल्पित बंधाची निवृत्ती विवेकाने होत असते. खरा नाही बंध कल्पित आहे मिथ्या आहे. मग तुम्ही बांधून घेतले तुम्हाला मुक्त होता परी बळी झाला कोणी नाही बांधलं तुम्हाला म्हणून कोणी सोडविणार नाही. आपली आपण करा सोडवण. कोण सोडीन तुम्हाला या संसार बंधनातून या जन्म मरणातून कोण सोडीन. कोणी सोडित नाही. पाठची बहीण दूर राय शेजीची कामिनी दूर राय चौधरी डेरीवाली गाड्यात बसून जरी आले तर जाळायला येते सोडीत कोणीच नाही. आणि सोयरे भले भले मोठाले कोणचे हे गाड्यात बसू येतात. मुक्त का तुम्हाला बंधनातून तोडता येईल का जाळायला येतील ते. तुम्हाला बंधनातून कोणीच सोडू शकत नाही. का सद्गुरू वाचून कोणा वाचून सद्गुरू वाचून संता वाचून
ह्या जन्म मरणाच्या बंधनातून कोणी सोडू शकत नाही. आणि बघा, मृत्यू अशी एक घटना आहे जीवनात की त्याच्या इतकं दुःख जगात दुसरं कोणचंच नाही. मरणा इतकं दुःख कोणचं आहे बरं? हां, कोणाला आवडतं मरण? मला वाटतं का कोणाला? असावं मी असाच कोरक बी असावा म्या, कसा का असणं, आथुरणावर का पड्याला असणं, शिपीनं का पाणी जाईनं, सलाईन का लावीनं त्याला, ऑक्सिजन का वरून असणं त्याला लावलेला, तरी पण म्या असाच असं वाटतं सगळ्याला. म्हणजे मृत्यू कोणालाच नको. किती शरीर जर आता म्हाताऱ्याला जरी विचारलं बाबा मरा वाटतं का, ते म्हणतो तू मर, तुला खाऊ पिऊ घालायला का मला. म्हणजे मृत्यू कोणालाच काय होत नाही, आवडत नाही. न मरण जगा पडी येते, म्हणून न मरण सगळ्याला आवडतं. आणि संसारात शरीर मेल्याशिब इथे उरू नाही आले अवतार. अरे अवताराचे अवतार गेलेत, नाही राहिला कृष्णाचा अवतार, नाही राहिला रामाचा अवतार, अवताराचे अवतार संपलेत. तर माणसाच्या देहाचं काय खरं आहे? क्षणभंगूर येते, कधी जाईल काही काय नाही, त्याचा भरवसा नाही. म्हणून विवेकाने लक्षात घ्यावं माणसाने संतांच्या संगतीत. आणि विवेक झाल्यानंतर वैराग्य होत असतं. संसार या समजता जाणे जी अनित्यता वैराग्य दौडिता पाठी लागे. विवेकाने कळत असता हा सगळा संसार खोटा आहे. इथं कोणाचा कोणाशी काय नाही संबंध नाही, सगळं स्वप्न आहे. कोणाचाच कोणाशी काय नाही, सगळी मतलबी दुनिया आहे तुमच्या. अवघे वरकड मिळाले ते चोरगा. तुम्हाला वाटत आपले नाहीत, ते तुमचे नाहीतच. ते वाटतं माणसाला घर आपलं आहे, नसतं घर तू. कोणाचे हे घर? वाटतं दे माझं आहे, कधी कधी दे मी म्हणतो, कधी माझा म्हणतो. हां, बायको मी म्हणत नाही, तो माझी म्हणतो. पोरग मी म्हणत नाही, माझं म्हणतो. घर मी म्हणत नाही, माझं म्हणतो. आणि इथं मात्र दे मी बी आहे, दे माझा बी, हात माझा, पाय माझे, इंद्रिय माझे, मन माझं, बुद्धी माझी, आणि या सगळ्याला धरून मी. हे पहा तुमचं कसं आहे. ह्या सगळ्याला धरून कोण? म्हणजे मी बी आणि माझं बी. लोकल गाडी आहे तुमची, डबल इंजनाची. तिकून चलते निकून चलते. मी बी आणि माझं बी. मी माझेपणे नागविले घर. म्हणून लक्षात घ्या, वैराग्य होत असतं विवेकाने. आणि षटसंपत्ती म्हणून इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह म्हणून इंद्रिय म्हणून शम दम उपरती. ह्या संसारातून बाहेर पडण्याची अशी तीव्र जिज्ञासा किंवा तीव्र इच्छा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, असे सांगा तुम्ही संतजन. करा समाधान चित्त माझे. म्हणून ह्या संसारातून बाहेर पडण्याची तळमळ, याला म्हणा तितिक्षा असणार. म्हणून तितिक्षा म्हणजे द्वंद्व धर्मापासून कष्ट वाचून सहन करणे ही तितिक्षा. श्रद्धा असणाऱ्या सद्गुरूंनी उपदेश करीत असताना चित्ताची केलेली एकाग्रता, याला काय म्हणावं? त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणं ही श्रद्धा. आणि समाधान बोध करीत असताना, ज्ञान सांगत असताना चित्ताची केलेली एकाग्रता, याला म्हणावं समाधान. म्हणून ही षटसंपत्ती असावी आपल्याकडं. शम दम उपरती तितिक्षा. संतावर श्रद्धा असावं, आपली विश्वास असावा. त्याची माझे हित करीती. हां, आपला विश्वास नाही का? विश्वास नाही आपला. असं कधी वाटतं का बायको विष घालून मारील मला म्हणून? म्हणजे तिच्यावर काय आहे? विश्वास आहे. तिला कधी वाटतं का मग नळड दाबीन रातच्याच उठून येऊ? काय आहे? विश्वास आहे. ह्या लोकांवर आपला काय आहे? विश्वास आहे. ती मालक म्हणते, तुम्ही म्हणून घेता काऊन की तिच्या शब्दावर विश्वास आहे. बोराच्या शब्दावर विश्वास आहे. आमचे वडील आहेत, विश्वास आहे त्याच्या शब्दावर. पण संताच्या शब्दावर विश्वास नाही. ते जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत का खोटं बोलत आहेत? कोण? संत. पण हे जे तुमचे बोलत आहेत मालक म्हणून ढोपरून घेते का मालकच आहेत? चटकाम करतो मालक. आणि तो घरातला कोण? मालक. मालक हे का सगळ्यांनी मिळून ठरविलेला गडी आहे तो?
कोणी त्याला काम सांगावं आणि त्यांनी सगळ्याचे काय करावं, कामं करावं. त्याचं काम त्यांनीच करावं आणि लोकांचे बी कामं. आणि त्याला काय करून ठेवलंय, माल. हे आमचे मालक आहेत. सकाळीच उठत येत, सगळ्याच्या मागून झोपत येत, असल ते खातेत, कपडे नसले तर फटकेच घालतेत. हे कोण ठेवले घरातले, मालक. अरे असा मालक. म्हणून ध्यानात घ्या आपल्याला. हे जे तुमच्या भोवतालीचे समाज आहे किंवा लोक आहेत, हे सगळे मतलबी आहेत किंवा खोटे आहेत. कोणाचा कोणाशी काही संबंध नाही. म्हणून हा विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि तीव्र जिज्ञासा मुक्त होण्याची, मोकळं होण्याची. मुक्त होणं म्हणजे काय होणं, मोकळं होणं. मोकळं इतकं तुम्ही आता गुंतलेले आहेत. हां, अनंत चिंता, अनंत घोर, अनंत भय, असे ग्रस्त झालेले, चिंताग्रस्त, भयग्रस्त, रोगग्रस्त, सगळ्यांनी ग्रासलेलं हे जीवन आपलं. तळमळ चालू आहे आपली. म्हणून ध्यानात घ्या. ही समाधी षटक आणि शेवटी मुमुक्षता, हे साधन चतुष्ट आहे आणि अनुबंध चतुष्ट आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे असणारं अनुबंध चतुष्ट आहे. म्हणून काय अनुबंध आहे, अधिकारी. कोण अधिकारी, ह्या ग्रंथाचा वेदांत शास्त्र श्रवण करण्याला काय लागतो, अधिकार लागतो. असे संसारात बी अधिकार लागतो. आता उद्या सण येणार आहे, गाडग्या देवाचा आला जवळ. कोण्या देवाचा, गाडग्या देवाचा. तिथं काय लागतो, अधिकारच लागतो. त्या बाईला अधिकारच लागतो. तिला कुंकू असेल तरच तिला तो सण साजरा, म्हणजे अधिकार लागतो. व्यवहारात जर अधिकार लागतो तर परमार्थात, आणि अधिकाराने कसा जमल परमार्थ. खोट्या व्यवहारात, मिथ्य व्यवहारात, स्वप्नमत व्यवहारात, भंगार व्यवहारात काय लागतो, तुम्ही अधिकार तिकडं पाळिता. मग इथं अधिकार नाही लागणार का. जिथं खरं आहे, जिथं शाश्वत आहे, जिथं जन्म मरणाचा निवृत्ती व्हायची, परमानंदाची प्राप्ती होती, इथं बी काय लागतो मग अधिकारी. कोण अधिकारी, कोणाला म्हणावं अधिकारी. काय अधिकार, बघा अधिकार ज्याची त्याने मिळवायचा असतो, दुसऱ्याकडून नसतो मिळत. मग ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, वैराग्य, समाधी षटक आहे, मुमुक्षुता आहे, तो ह्या ग्रंथाचा कोण अधिकारी. ही सामुग्री ज्याच्याकडे आहे, हे साधनं ज्यांनी केलेले आहेत, ह्या साधनावर जो आरूढ आहे, तो ह्या ग्रंथाचा, वेदांत शास्त्राचा कोण अधिकारी. ज्याचं मन विक्षेप निवृत्त झालं, केवळ अज्ञान राहिलं, केवळ आवरण राहिलं, संतांच्या संगतीत सहजच अज्ञानाची काय होते, निवृत्ती होते. म्हणून अधिकारी ह्या ग्रंथाचा विषय काय, जीव ब्रह्मरूप आहे असं प्रक्रियाने सांगून, सिद्धांत पटवून देऊन, अनेक दृष्टांत देऊन, जीव ब्रह्माय ना परा, जीव ब्रह्म्याहून कसा नाही, भिन्न नाही, वेगळा नाही, जगत मिथ्ये ब्रह्म सत्य, जीव ब्रह्मरूप आहे, ह्या ग्रंथाचा तो विषय आहे. जसं विषय असतो ना लग्नाच्या मंडपात बसल्यावर, तो विषय तुमचा वेगळाच असतो. लग्नाची सोयरी करताना विषय वेगळाच असतो. म्हणजे जसे जसे माणसं भेटतील त्याने त्या विषयांना रूप आपण वागत असतो. तसा ह्या ग्रंथाचा विषय काय, जीव ब्रह्मरूप आहे हे सांगण्याचा विषय. जीवाचा आणि ब्रह्म्याचं ऐक्य कसं आहे, जीव कसा ब्रह्मरूप आहे हे पटवून देणं ह्या ग्रंथाचा काय. मग ते नाना परीनं, कधी युक्तीनं, कधी दृष्टांताने, कधी सिद्धांताने, कधी अनुभवाने, कधी प्रमाणाने जीव काय ब्रह्मरूप आहे असं पटवून देणं ह्या ग्रंथाचा काय जीव आहे. अधिकारी विषय संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध. कोणता संबंध, प्राप्य. तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं, काय करून घ्यायचं, प्राप्त ब्रह्म. काय प्राप्त करून घ्यायचं, परमात्मा. काय प्राप्त करून घ्यायचं, आनंद स्वरूप. काय प्राप्त करून घ्यायचं, न मरणं. हे काय करून घ्यायचं, आणि त्याचे प्रापक तुम्ही, प्राप्त करून घेणारे तर प्रापक, आणि ते प्राप्त आहे. जन्यजनक भाव संबंध. ज्ञानजन्य आणि बुद्धी जनक आहे. बुद्धी जाणे आणि न जाणे, त्यास जन्यजनक भाव. बुद्धीमध्ये पती जन्माला माझे उदरी. पती म्हणजे ब्रह्म, पती म्हणजे आत्मा, परमात्मा. तो जन्माला कुठं, बुद्धीनिचे आत्मज्ञान. कुठं ज्ञान झालं, ज्ञान कुठं होत असतं, बोध कुठं होत असतो. हां, आता इथं शरीराला बोध का आत्मस्वरूपाला बोध,
विचारसागर ऐकायले ना तुम्ही? शरीराला बोध का आत्म्याला बोध? आत्म्याला बोध करून घ्यायची गरज नाही. तो काही बद्धच नाही तर बोध कशाचा? आत्म्या या बोलाचे काहीच नव्हेचे. आत्म्याबद्दल काहीच बोलता येत. तो कधी बांधल्याच गेला नाही, कधी तो मळालाच नाही, कधी त्याच्या ठिकाणी अज्ञानात नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बोध नाही, तो बोधरूपच आहे. कोण? आत्मा. आणि शरीराला काही कळतच नाही. शरीराला बोध का? त्याला काय कळतं? शरीराला कळत असतं का? शरीराला कळत नाही म्हणून शरीराला बोध नाही. बोध हे बुद्धीला. जर इथं शरीरात बुद्धी नसेल तर कसा बोध होईल? मड्याला बोध करता येत असतो का? हां, मड्याला काय बोध करता येईल? काऊन तिथं काय नाही? शरीर नाही का आत्मा नाही? बघा, तुम्ही विचारसागर ऐकणारी मंडळी, तुम्ही पहिलीतलेच उत्तर द्यायला तयार नाही. मॅट्रिकला बसले आणि एक करता येईन, तसं नका करू. हां, म्हणून लक्षात घ्या. म्हणून प्रेतामध्ये शरीर नाही तिथं का आत्मा नाही तिथं? पुन्हा तसंच का? असं कसं आत्मा चैतन्य बघा, चैतन्य व्यापक आहे ना. नाही, लक्षात घ्या. तुम्ही आत्मा काय कसा समजीला आत्मा? हां, आत्म्याची काय काय समजूत आहे तुमची? अरे आत्मा कुठं नाही. आत्मा हां व्यापक येतो. व्यापक वस्तू कुठं नसती, सर्वत्र असती. म्हणून आत्मतत्व जे आहे ते व्यापक आहे. सर्व घटी देहादेही एक. म्हणून सर्वस्य चहाम हृदय समाविष्ट. सगळीकडं ओतप्रोत जे भरलेलं ते आत्मतत्व आहे. देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार. आत्ता विश्वात्मके देवे. पसायदान पहा ना तुम्ही. आता कधी? आत्ता विश्वात्मक. माझा देव कसा आहे? ह्या विश्वाचा आत्मा आहे. माझे गुरु कसे? ह्या विश्वाचा कोण आहे? ते आत्मा आहे. त्या विश्वाला अधिष्ठान आश्रय आहेत माझी सद्गुरू निवृत्तीनाथ. आत्ता विश्वात्मके देवे. अशा विश्वात्मक परमात्म्याला मागणी मागितली तुमच्याकरता. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं, काहीतरी प्रसाद द्या आम्हाला. आणि मग तो प्रसाद कोणासाठी? त्याच्यासाठी का? कोणासाठी मागितला? आपल्यासाठी. आता विश्वात्मके देवे. वाघ यज्ञ, माझं जे वाघ इंद्रिय हेच असणारे यज्ञ आणि त्याच्यात असणारे अनेक आहुत्य पाडायला, ते मला संतुष्ट करा की माझ्या वाणीतून असे शब्द निघाव की जगाचं कल्याण हो. त्या शब्दानी, त्या शब्दाच्या फुलानी जगाचं काय हो? कल्याण हो. नाही तर कोणते बी शब्द निघत असते तोंडातून? काय नाही निघत तोंडातून. हे कसे शब्द निघतात वाणीतून? काही काहीचे इतके तिखट की भुरकी कमी तिखट लागल इतके त्याचे शब्द काय असतात? तिखट असते. असं चर 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 करीत जाते. कुठं काळ झाला भिडत ते. म्हणून तो लोक म्हणते बाबा मारलेलं बरं, पण शब्दाचा वळ काय होत नाही? मोडत नाही. मारलेला वळ बुजतू, पण शब्दाचा वळ मरुस्तर ध्यानात राहतो. कौरक मरुस्तर. म्हणून शब्द जो आहे ते असणार. वाघ इंद्रिय तोषावे, तोषवणी मज द्यावे पसायद्यास. तुम्ही माझ्यावर संतुष्ट व्हा, माझ्यावर कृपा करा. ही मी माझी तुमच्याकडे आहे अल्पज्ञ मागणी आहे आणि हे मला तुम्ही द्या. म्हणून इथं आत्मा विश्वात्मक आहे, सर्वत्र भरलेला आहे उत्प्रोत. म्हणून बुद्धीला बोध आहे, शरीराला नाही आणि आत्मस्वरूपाला नाही. आत्म्याला काही झालंच नाही, तो ब्रह्मरूपच आहे. आणि शरीराला तर काही कळतच नाही, म्हणून त्याला बी बोध नाही. बोध कोणाला? बुद्धीला. म्हणते बी मनुष्य देहातल्या बुद्धीला. पुन्हा चला, कुत्र्याच्या बुद्धीला नाही. कुत्र्याच्या बुद्धीच्या ठिकाणी आत्मतत्व नाही का? तिथं ती बुद्धी आत्म्यावर असणारे अध्यस्त नाही का? कुत्र्याच्या शरीरातली बुद्धीच्या अधिष्ठान कोण आहे? आत्माच आहे. तुमच्या बुद्धीचं अधिष्ठान कोण आहे? आत्माच आहे. आणि कुत्र्याच्या बुद्धीचं
अधिष्ठान कोण आहे, आणि त्याला सांगितलं तू ब्रह्म आहे, ते गोंडा घोळील का मी ब्रह्म आहे असं म्हणेल? हं? काठी घेतली तर पळून जाईन. यू केलं मी तुला ब्रह्म सांगतो बस. कोणाला? त्याला काय आहे बिचाऱ्याला? त्याच्या बुद्धीला ते आकलन होऊच खाण्यापिण्यापुरती बुद्धी आहे त्याची. आर निद्रा भयमैथून इतक्यापुरती त्याची बुद्धी. त्याच्या बुद्धीला विलक्षण ज्ञान नाही, मी ब्रह्म आहे असं कळत नाही त्या बुद्धीनं. तुमच्या बुद्धीला कळत. तुमच्या म्हणून बुद्धीचं वैभव परमात्माकडून घेण्यात ते संसार करण्यात फजिती आहे. खरं मनुष्य देहातल्या बुद्धीचं वैभवच काय? जसं बघा बाईचं वैभव दागिन्यात नसतं, कपड्यात चांगल्या नसतं, भरजरीच्या कपड्यात नसतं, तिचं वैभव असतं कुंखवात. तसं तुमच्या बुद्धीचं वैभव असतंय परमात्माकडून घेण्यात. जरा ध्यानात घ्या या गोष्टी. आणि ती तुम्ही बुद्धी कुठं वापरायले? साया असे करीशी प्रपंच दिननिशी. प्रपंच दिननिशी. दिन म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. झोपीत पण तुम्ही असणारे. आमच्या इथं एक बाई होती, झोपीत बी असणारी फरशी फुशीच होती ती. झोपीत झाडून काढायची. इतकं प्रपंचाचं काय लागलं बरं? तिलाच लागलं का तुमचं तसंच आहे? म्हातारे रातच्या झोपीत बसणार वावरात येडा करायला जाते. आथोरणात पडायला नको गेलं कुठं? इतकं काय लागलं संसाराचं? पिस साया असा नाही काय चाललाय? प्रपंच चालला. साया अशी करशी प्रपंच दिननिशी हरीशी न काबजशी. काय गुन्हा केला देवाने? तुला इंद्रिय दिले, मन दिलं, बुद्धी दिली. म्हणून आपल्या खरं बुद्धीचं वैभव हे परमात्म्याला कळून बुद्धिजन्य ज्ञान. बुद्धी ज्ञान काय होत असतं? जन्मत असतं, उगवत असतं. बुद्धीनिचे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायणा हारणे. बुद्धीला कळालं. कोणाला कळत असतं? तुमच्या बुद्धीत कळालं मी ब्रह्म आहे असं कळालं. कशात कळालं? तसं आरशात दिसत असतं. पण कोण्या आरशात दिसत असतं? जो फुटलेला नाही मळालेला नाही त्या आरशात काय होत असतं? फुटलेल्या आरशात छिन्न विच्छिन्न दिसल. एक तोंड, एका काचात नाक दिसल, एका कान दिसल, एका कानात एक डोळा दिसल, एका काचात असे तुकडे झाले ना कशाचे? जसं आहे तसं दिसल का वेगळं वेगळं दिसल? विचित्र दिसल. जसं आहे तसं दिसणार नाही. जे मळालेलं आहे भीतन आरसा सारखाच मिसळून गेला. कशात? भीतीत. जितकी भीत मळालेली मळकट मातीची तसाच काय झाला? काय दिसल त्याच्यात? तसं ज्याच्या बुद्धीमध्ये मल आहे तिथं ज्ञान कळणार नाही. ज्याचं बुद्धीत विक्षेप आहे तिथं बी. म्हणून आपुल आले चित्त शुद्ध करा. काय करील ते न हे महाराज? परी. तिथं काय घातली? परी. जसं काऊन देईन त्या पोराला पोरगी परी. तर कव्हा लोळ तर रस्त्यात ते परी काय घातली तशी. महाराजाला काय करता येत नव्हतं. काय केलं नाही महाराजांनी? भिंत चाललेली, रेड्या बोलीला, पाठीवर मांडे भाजले. एका असणारा मुलीचा मुलगा केला, बाळीचा बाळ्या केला. काय नाही केलं. तो राज्याचे असते घोडे त्याला प्रस्थानला. मेलेला सच्चिदानंद बाबा उठीला आणि त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. बाबा चैतन्य लेखक झाला. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. काय करीत नाही महाराजाला काय नव्हतं करता येत? फक्त तुमचं चित्त शुद्ध करता येत नाही. ते ज्याची त्याला करावं लागतं. आपुल आले चित्त. म्हणून इथं बुद्धिजन्य ज्ञान, प्राप्य प्रापक भाव, कर्तृ भाव, कृत्य कर्तव्य भाव. काय कर्तव्य? इथं फक्त मोक्ष मिळणं हा कर्तव्य. संसार करणं हा कर्तव्य नाही. मोक्ष मिळणं हा तुमचा काय कर्तव्य आहे, पुरुषार्थ आहे. जिंकावा संसार येणे नावे तो शूर. काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. संसार जिंकीनं हा शूरपणा आहे.
आणि मरणं हा गांधूपणा आहे तुमचा. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, गुंतू गुंतू मेली. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून गुंतू गुंतू गुतडा करून मेला. गुतडा सोडायचा तर मोकळे बी नाही गेली. मोकळे नाही मेले. कुत्रं मोकळं मेलं, गुतडा नाही केला. कुत्रं मेलं तर कसं मेलं, पण शेठजी मेला, ले गुतडा करून मेला. कोण? शेठजी तर मर गयो, पण कैसे मर गयो, खूप गुतडा करून मेले ते. म्हणून इथं मुक्त होण्याकरता शरीर आहे, मोक्ष मिळविण्याकरता शरीर आहे. म्हणून जन्यजनक भाव, प्राप्य प्रापक भाव असे असणारे. म्हणून अधिकारी, विषय संबंध आणि प्रयोजन. काय प्रयोजन आहे, काय फल आहे, मोक्ष मिळवणं हा फल आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणं हा फल आहे. सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हे काय आहे, फल. संसारात फल नाही बरं काही. मग नादी लागू नका तुम्ही. हे संसारात जसं जेवायला वाढलंय तुम्हाला, बुंदीचे लाडू आहेत, गुलाबजांबू आहेत, आणि एका कोपऱ्यात चटणी आहे, आणि पंगत कशाची म्हणते, गुलाबजांबूची पंगत, बुंदीची पंगत. मग आता तिथं चटणी वाढलेली नसती का, मग चटणीच खावा का, खाऊच नाही का, हे चटणीच खावा का, खाऊच नाही, खावा. बुंदी खाऊ खाऊ तोंड जरसा आलं, एक झटका कशावर याचा की पुन्हा सुरू, आणि तोंड आलं पुन्हा बुंदी खाऊ खाऊ, ते गोड खाऊ की पुन्हा म्हणजे याने आपलं चटणीवरच सुरू केलं. बुंदी इकडं पाहायला तयार नाही, गुलाबजामकडं पाहायलाच तयार नाही, गप्पा गप काय खाला, चटणी, घाम पुसू पुसू, शिकरू शिकरू खाला काय. हां, खातानी बी बेजारी, पोटात गेल्यावर बी, आणि मग लागला घरी जाऊन पोटाला पाणी लावायला, लय आग व्हायची. आग नाही व्हायचीत काय होईन, खाल्लं काय तो, दुसऱ्या दिवशी ताब्याच खाली टेकी. हा, मग ते दुसऱ्या दिवशीचा परिणाम आहे तो. त्या भोगाचा काय तो तसा संसार म्हणजे इस्तूच आहे, चटणीच आहे. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. जे खरंच संसाराच्या नादी लागले तळमळ येतात, रात्र दिवस बेचैन आहेत माणसं, अस्थिर आहेत माणसं. आता त्या मोबाईलनी तर इतके पागल झालेत, चालतात चालतात खड्ड्यात पडायले, पण जेवताना बी चालू. म्हणजे सगळे हरिबोला घेता, हरिबोला देता, बैसता उठता, पण येतं तसं नाही ना. हरी मोबाईल बोला घेता, मोबाईल बोला देता, बैसता उठता, म्हणजे सगळं जीवनच काय झालं, मोबाईल. सगळं मोबाईलच जीवन झालं. पागल झालेत लोक, त्या वेडे झाले त्यांनी. लक्षात घ्या. म्हणून प्रयोजन काय आहे, संसाराला प्रयोजन नाही, फळ नाही. संसाराला फलकट येतो. जे गेले त्यांनी काय नेलं, जे जे तुमच्या संगी सोबती होते ना तुमचे, ते गेले ना सोडून, मग काय नेता आलं त्याला, हां काय नेता आलं. अरे घोंगडीवर झोपत होता, ती घोंगडी तर नाही दिली त्याला, कपडे तर नाही दिले त्याला, लाकडावर नेलं, उघडान फट गेला, मुठ बांध कर आया, हात फैल कर गाया. कसा गेला लेकरू, कसं असतं पाहणं तुम्ही. ते डॉक्टरच्या याच्यात मध्ये असं आडी पिळे घेऊन बसलेलं असतं, ते 7 महिन्याचं दिसतं ती. हां, मुटकोळा होऊन असा कसे आलेले आहेत मग तेच का तुम्ही बी, ते झालं का तुम्ही बी तसे झालेले. मुठ बांध कर आया, हात फेल कर जाएगा, फिर भी धोका खाएगा. काही आणलं नाही, काही नेता येत नाही. येताना करतोडा होता का तुम्हाला, जाताना ठेवला का तुम्हाला, येताना जेवारी आणली होती की तुम्हाला, जाताना ठुली का तुम्हाला पासाभर तरी. लक्षात घ्या ना, या गोष्टी लक्षात घ्यासारख्या आहेत त्या. म्हणून ध्यानात घ्या की संसारात फल नाही, फलकट येतो. म्हणून या फलन चुंबिता फुलन तुरुंबिता वृक्ष असे आहेत रुखची जो असा निस्ता असणारा शेराच्या झाडासारखा, हेवराच्या झाडासारखा
रुख रुख काही नाही त्याला, थोडा फट फल आहे परमार्थाला, प्रयोजन फल आहे परमार्थाला. म्हणून अधिकारीविषयी संबंध प्रयोजन हे आपल्या दुसऱ्या मागाल्याच अध्यायात तरंगात झालेले. आजच्या तरंगात पहिल्या तरंगाच्या अनुबंध चतुष्टयी थोडक्यात विचार सांगितला. आत्ताच विस्तार या तरंगात करायचा आहे, त्याचाच विस्तार या तरंगात करायचा आहे. अनुबंध चतुष्टयी यथार्थ कळाल्याशिवाय वेदांतशास्त्राची बैठक बसतच नाही. म्हणून अनुबंध चतुष्टयी कळायलाच पाहिजे. काय कळायला पाहिजे? हां, कळायलाच पाहिजे, तरच वेदांत शास्त्राची काय बसती? खरा शास्त्राचा पाय बैठक बसते. बैठक फाउंडेशन पक्क झालंच पाहिजे तर इमारत चढत असते. फाउंडेशन जर कच्चं राहिलं तर बंदी इमारत काय होत असते? ढसळत असते. तसं हे फाउंडेशन जर तुमचं पक्का असेल, वेदांत शास्त्राचं चिंतन जर करायचं असेल तर अगोदर अनुबंध चतुष्टय कळालाच पाहिजे. पण काय कळायला पाहिजे? अधिकारी. म्हणून अगोदर काय व्हा तुम्ही? होय होय वारकरी अधिकारी व्हा. काय व्हा? जर तुम्हाला मोक्ष पाहिजे, तुम्हाला न मरण पाहिजे, तुम्हाला अमृत जीवन पाहिजे, निश्चिंत जीवन पाहिजे, समाधानाचं जीवन पाहिजे, पाहिजे का नाही? कोणाला समाधान पाहिजे का नाही? पैसे मिळून तरी काय पाहिजे? लग्न करून तरी, घर बांधून तरी, समाजात चांगलं खाऊन पिऊन, होय बँकेत पैसे टाकून, दागिने अंगात घालून, छल्ले वापरून, लॅकेट गाड्यात घालून, इस्त्रीचे कपडे घालून, डाय करून, काय पाहिजे? समाधान. पोराचं नाव ठेवून, घरावर नाव ठेवून समाधान निवास. आणि हो का नाहीला घरात घराचं नाव काय ठेवलं? समाधान निवास. घरात भांडणं रोज. कौटी हे नीट येत नाही. हे कसं येत नाही? हे झुलत येतो. ते असंच आपलं रोज झुलत याचं. ते घरी आणायचे लोक, उभं करायचे त्याला, ते दारात उभं राहायचा, बायको तिकून याची धरायला, एक कॉन्सोलीत आणायचा बायकोच्या. केले का नाही भजे? हे रोजचं ते आपलं. आणि एक दिवस मग पोलिसांनी नेलं धरून, पोलीस त्याला वाटलं ह्या लोकांनी मला कुठं चाललं? माझ्या घरी चाललेलं. रोजचं ना आपलं दिनरजनी हाची धंदा. घरी चाललेलं कोण 2-4 जणांनी धरलं, पोलिसांनी नेलं. आणि ते पोलीस स्टेशन दरुज्यात. त्याला वाटलं आपल्या दरुज्याच उभा आहे मी आता कुठं. आणि मग ती कोण PSI आलं, त्याला वाटलं आपली बायकोच येईल. फुल झालेलं ते. मग ती तिकून PSI आलं. काय झालं म्हणे? काय नाही पहा ना. आणि मग ते जवळ आलं की डेरी काउन्सिल ते कोणाच्या केले का नाही पाहिजे? हे आपलं याला काय माहिती PSIला? ते आपलं आलं पुढं त्याला. आणि यांनी एक काउन्सिल त्याच्या वळी गेले का नाही म्हणे भजे. मग आता त्याचं भजनच झालं. PSIला मारल्यावर त्याचं काय होणार आहे? याला घ्या म्हणे तिकडं काढा सुंदरे. आता असा ठोकला का ना, दारू सुटली त्याची. सुटायची नाही तर काय होईल? म्हणून ध्यानात घ्या. रोज आपला जो विषय चालला, काय विषय चालला आपला? अधिकारी व्हा अगोदर. काय व्हा? कोणी व्हा रे? अधिकारी. अधिकाऱ्याची काय लक्षणं सांगितलेत? ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे, मुमुक्षुता हे साधनं ज्याच्याकडे आहेत, तो कोण? या ग्रंथाचा अधिकारी. विवेकाने प्रवेश व्हावा परमार्थात. असं लोक करायले म्हणून नाही. उगाच लोक म्हणले चला आता इतके 7,000च भरायचे तर 10,000च भरायचे तर मग तुम्हाला काय नाही, सकाळी चहा नाश्ता, दुपारा जेवायला, संध्याकाळी बी जेवायला, सगळी काय तुमची. पैसे किती भरा? 15,000 20,000 भरा. आणि मग तुम्ही म्हणजे वा बाबा एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला. आणि तो बी पुन्हा म्हणला तसं काय नाही, मी भरतो. हा, तुमच्याजवळ नसले तर मी भरतो, तसं काय नाही. सोयाबीनवर द्या, कापसावर द्या, 5 रुपये टक्क्याने. हा बाबा द्याले ते पैसे, चला म्हणाले पुन्हा. हा, गेले की नाही तुम्ही? काय पाहाला? देव पाहाला. पैसे भरून काय पाहायला गेले? आणि देव पाहाला. आणि त्याच्यात मग बरेच देव असते, तसं पॉम्पलेटच असतं. इथून निघाले की लगे गणपती देव राजूरचा निघाले, त्र्यंबकेश्वर
नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी, देहू असे देव करीत करीत 1 रुपयाला एक देव पडत बघा शेवट लोक. रुपयाला एक देव, 15,000 देव. 15,000 रुपये भरले तर देव किती लांब लचक असतं ते. जीवितहानी ज्याची त्याची आणि बाकीचा जे फिरायचा खर्च ज्याची त्यांनी करायचा असं असतं ते. म्हणून इथं विवेक आणि कृतीनं नाही परमार्थ. लोक सांगू की नाही, लोक बघा कृतीनं परमार्थात काही मिळत नसतं, करून काही मिळत नसतं. कुठं अरे करून संसारात मिळत नाही, परमार्थात मिळत नाही. संसारात मिळतं प्रारब्धानी आणि इथं असणारे विवेक लागतो परमार्थाला. विचार आणि प्रवेश कृतीप्रधान नाही असणारा परमार्थ विवेक तंत्राने मिळणारा आहे परमार्थ. म्हणून विवेक वैराग्य आणि विवेक आणि वैराग्य होत असतं. वैराग्याने समाधी षटक जमा होत असतं. मग तीव्र जिज्ञासा तयार होती मुक्त होण्याची. म्हणून असा असणारा साधन चतुष्टय आणि अनुबंध चतुष्टय यथार्थ समजल्याशिवाय वेदांतशास्त्राची बैठक निश्चित करणारच नाही. म्हणून पहिल्या तरंगात अनुबंध चतुष्टयाचे जरी वर्णन केले असले तरी त्याचाच विस्तार शंका समाधानावरून या तरंगात केला आहे. अधिकार्याच्या वर्णनामध्ये मुमुक्षता सांगितली आहे. महत्त्वाचं आहे मुमुक्षुता, मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. लक्षात घ्या, नाथ महाराजाकडे एक रोज असणार हप्त्याला माणूस जायचा बाजार भरायचा पैठणला. मग ते आपला बाजारला जायचा. पण आता जाचा जेवणाची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, महाराजाच्या घरी जायचा, दर्शन घ्यायचा, गप्पा मारायचा आणि मग मारायचं महाराज ह्या संसारातून मला एकदा काढाच बघा. कट्टाळा आला कशाचा, उब्बग आला, आंबट झालो मी. काय करता संसार करून मला एकदा याच्यातून काय करा मुक्त करा. मस्त चहा आणायचा, दुपारा पुरणाचा स्वयंपाक खायचा, पुन्हा असणारा बाजार करून यायचा, 4चा चहा मारायचा, दर्शन घ्यायचा, निघून जायचा. 12 महिने झाली दर हप्त्याला. आणि तेच घराणं त्याचं. मला काय करा मोकळं करा. महाराज म्हणजे याला काहीतरी करावं लागतं, नाही ते ही असंच आंबट व्हायच्या मागे हे काही गिरजणं होत नाही आणि हे असंच फेकून द्यायच्या कामी येईल. म्हणून महाराजांनी त्या दिवशी आंघोळच नाही केली, स्नानच केलं नाही. ते आलं म्हणजे महाराज सुद्धा गितक पडलं नाही म्हणले, थंडी लई पडली म्हणजे खूप थंडी पडली म्हणून स्नानाचा कंटाळा आला. ब्राह्मण होती ना ते. स्नानाचा काय आला कंटाळा आला. आपण दोघं बी आता गंगेच्या काठावर स्नान करायला जाऊ. आता 12 महिने खाऊन कोंडारा झाला नाही कुठं म्हणता येईल. गुपचूप यावं लागलं. गेले स्नान टाक म्हणले, उडी टाकली. उडी महाराजांनी उडी टाकली, जे दाबला खाली पाण्यात, बुडबुडे वर आली त्याची काय आली वर बुडबुडे दाबला चांगला रट्टावून. त्याला वाटलं महाराजांनी खाऊ घातलेलं चट फेडायली. आता आपलं काही आता का 2-3 मिनिट पुन्हा नाही सोडलं तर आपण पालथीच येतोच वर. आपलं काहीच खरं नाही. त्याची तळमळ वर यायची, महाराज खाली दाबू लागले. त्याची तळमळ वर यायची आणि महाराज काय करू लागले खाली दाबू लागले. आणि मग महाराजाला मरण गिरण. महाराजांनी हात काढली, असं डोळे झाकले, हे केली त्यांनी. काठाला आला दर्शन, आत्ता नाही याचं म्हणे, आता विचारीचं नाही. आणि पुन्हा म्हणले तुला कळालंच नाही का मी काऊन केलं असं. तर ते म्हणजे याच्यात काय कळायचं, मरायचं लक्षण होते, याच्यात कळण्याचं काय होतं. म्हणजे आणखीनं कळालंच नाही का. म्हणले काय कळण्यासारखं याच्यात. अरे पाण्यातून तुला निघण्याची किती घाई झाली होती. तुला ह्या पाण्यातून बाहेर निघण्याची काय झाली की काय, तुला काय विचार होता तिथं. दुसरा काही विचार होता का, खाण्यापिण्याचा विचार होता का, काही बाजाराचा विचार हा का, बाहेर निघण्याची तळमळ होती. फक्त बाहेर कधी निघाल मी सुखरूप, हीच काय होती तळमळ होती. तशी तुला 12 महिने पाहिलं तळमळ हे का, गप्पा मारितो मस्त खातो पितो हां आणि निघून जातो, तळमळ हे का तुला. तशी आपल्याला मुक्त होण्याची तळमळ हे का, नाही नाही. कशाला विचार सागर ऐकायचा मग. होय मुक्त होण्याची तळमळ. काही मी उद्धार पावेल, काही कृपा
ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे कैये खंडतील कर्म म्हणून म्हणून जन्म मरण के म्हटळसे बाई माझं जन्म मरण कधी संपल महाराज म्हणून जन्म मरण के म्हटळसे बाई साधून समागम करीत जाई संताची संगत कर तू जन्म मरण के म्हटळसे महारे अरे जन्म मरण माझं कसं टळन महाराज हूं छू विचार कर ते वारे मी कोण आहे याचा तू काय कर विचार कर म्हणून इथं महाराज म्हणतात मोक्षता मोक्ष रेखे आला कुठं आले तुम्ही आता रेषेवर आहेत कशाच्या मोक्षाच्या भाग्याने नटलेले तुम्ही पैसे म्हणजे भाग्य नाही बरं निवडून आले म्हणजे भाग्य नाही तुम्ही कशाला बघा नशीबवान माणूस येतो कोण नाही कळत नाही का तुम्हाला हे बी तो माणूस कसा आहे नशीबवान आहे असे नशीबवान असतात का खोटं नाटक करून निवडून येणं त्याला तुम्ही काय म्हणाले नशीबवान अरे कशाचे नशीबवान संसारात रावण नशीबवान नाही हा भागी ठरला काय नव्हतं त्याच्याकडं व्यवहारात प्रपंचात तुका म्हणे ज्याची संपत्ता आहे वडी तो असणारा फेल आहे संसारात मग कोण नशीबवान संसार अरे संसारात सगळे फेल आहेत कोण नशीबवान नाही तो नशीबवान की ज्यांनी मोक्ष मिळविण्याकरता प्रयत्न केले तो नशीबवान म्हणून इथं महाराज म्हणतात मोक्ष रेखा आला भाग्याने नटलेले फक्त दोन गोष्टी करा देवाचं भक्त व्हा आणि संताचा अंकित व्हा भक्त नाहीत का तुम्ही जे तो भक्तच हे संसाराचे दास झालेले का रे दास होसी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगा सगळे असणारे जीव कोणाचे दास आहेत दास आहेत संसाराचे कोणी कशाचे कोणी कोणाचे कोणी कोणाचे काय झालेलेच दासच अरे दास व्हा भगवंताचं भक्त व्हा देवाचं मुक्त होताल तुम्ही देवाचे काय झाले तर देवाची भक्ती करावा म्हणून हरीचं दास व्हा आणि संताचं अंकित व्हा अंकित होणं म्हणजे त्याचं ऐकीनं जसं काही काही लग्न करून पंथीचं अंकित होत असतील कोणाचा अंकित झाला हा पत्नीचा काय झाला ती सांगल ते ऐकतो म्हणजे कोणा बघा जसं लग्न केलं आपले पुंडलिकरायाचं काय झालं लग्न झालं पुंडलिकरायाचं आणि पुंडलिकरा कोणाच्या अंकित झाले पत्नीच्या कोणाच्या अंकित कथा माहीत नाही का तुम्हाला हां बाईल खांद्यावरी आईबापाच्या गाड्याला दोरीन पुंडलिक तीर्थयात्रा करी पहाटेची तीर्थयात्रा कोणाची बायको कुठं खांद्यावर मायबापाच्या गाड्याला काय दोरी आणि कुठं निघाले हे पुंडलिकाच आहे का बऱ्याच पुंडलिकाचं असं आहे बरेच पुंडलिक कसे येतं हे असेच वागत येतं म्हणून अंकित संताचं व्हावा म्हणून इथं महाराज म्हणतात मोक्ष मिळविणं हा पुरुषार्थ म्हणून इथं अनुबंध तीर्थसाय जरी वर्णन केले असले तरी त्याचाच विस्तार शंका समाधानापूर्वक या तरंगात केला आहे अधिकार्याच्या वर्णनामध्ये मुमुक्षता सांगितली आहे कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती व ब्रह्मप्राप्ती असे मोक्षाचे दोन अंश वर्णन केलेले आहेत दोन अंश कारणासह जगाची निवृत्ती कारणासह कार्याची निवृत्ती हे एक अंश आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती परमात्म्याची प्राप्ती ही एक अंश कारणासह कार्याची निवृत्ती किंवा कारणासह जग निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आता लक्षात घ्या जगाची निवृत्ती आता जगाची निवृत्ती एक लय निवृत्ती होत असते आणि एक आत्यंतिक निवृत्ती होत असते दोन कारण आहेत दोन निवृत्त्या एक लय निवृत्ती सुसुप्तीत कोणची निवृत्ती करावं लागली का झाली सुसुप्तीमध्ये जगाची काय झाली जग आहे का त्यावेळेस झोपी तुम्ही गेल्यानंतर आता इथून गेल्यानंतर तुम्ही काय जाणार झोपी जाणार झोपी गेल्यानंतर आहे का मंठ आहे का तालुका आहे का जिल्हा आहे का राष्ट्र आहे का जग कुठं गेल्यावर
निवृत्त नाही झालं का ते? पण ती कोणची निवृत्ती म्हणा त्याला? लय निवृत्ती अदृष्टाने झालेली. कशी झालेली आहे ती? प्रयत्नाने नाही, आणि चांगदेव आणि प्रयत्नाने केलेली निवृत्ती, ती बी लय निवृत्तीची, पण प्रयत्नाने केलेली. 6 महिने सुसुप्त असनामध्येच बसत होता. जगाची काय होत होती? निवृत्ती. समाधीमध्ये जग नाही, सुसुप्तीमध्ये बी काय नाही, जग नाही, पण त्याची आत्यंतिक निवृत्ती नाही, ती लय निवृत्ती आहे. आणि ज्यावेळेस संतांच्या संगतीत मोक्ष होत असतो, संतांच्या संगतीत आत्मा कळत असतो, ब्रह्म कळत असतं, ब्रह्मज्ञान होत असतं, त्यावेळेस जगाची आत्यंतिक निवृत्ती होती. कारणासहकार्याची काय झाली? निवृत्ती झाली. याला म्हणा आत्यंतिक निवृत्ती. म्हणून हा असणारा मोक्ष अधिकार्याच्या वर्णनामध्ये मोक्षता सांगितले आहे. कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती व परमानंद असणार परब्रह्म्याची प्राप्ती असे मोक्षाचे 2 अंश वर्णन केलेले आहेत. त्या मोक्षाच्या दोन्ही अंशापैकी एकही अंशाची इच्छा कोणालाही नाही, असा पूर्वपक्ष म्हणतो. चला, पूर्वपक्ष काय म्हणायला? ह्या जे सांगितले तुम्ही की कारणासहकार्याची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं कोणालाच वाटत नाही हो म्हणून. कोणाला वाटतं असं हो? हां, म्हणून कोणालाच वाटत नाही असा तो पूर्वपक्षावाला म्हणतो. त्या मोक्षाच्या दोन्ही अंशापैकी एकही अंशाची इच्छा कोणाला नाही, सर्वांना विषय सुखाच्या इच्छाची इच्छा आहे. सगळ्याला काय लागतं? हां, विषय सुख परवडी. का आवडतं विषय ओढी? आता याची कोण करील की उणपजे नारायणी भाव पाहुणी ठाव. म्हणून त्याचं म्हणणं असं आहे की तुमच्या परमानंदाच्या प्राप्तीची कोणालाच इच्छा नाही, सकल दुःख निवृत्तीची कोणाला इच्छा नाही. सगळ्याला विषय मिळाले की काय पाहिजे? विषय पाहिजे. डोळ्यांनी चांगलं पाहावं, कानाने चांगलं ऐकावं, नाकाने चांगला गंध मिळावं. म्हणून ते भाई आता पहा ना तुम्ही, हे आता लग्नाला निघाल्या बाया, हे माणसाला लग्नावर किती का असतं इतकं नरसाळं. क्या चल रहा है इंडिया में? इंडिया में क्या चल रहा है? फॉक चल रहा है. हे लगेच हाणता का नाही तुम्ही? वाघ काय अशी हंचित सगळ्या अंगावर. म्हणून सगळ्याला काय आवडायलेत? विषय आवडायलेत. लग्नाला इतके लोक कॉम जाते, तिथं जेवायला असतं बनवून. लग्नात जर जेवायलाच नाही ठेवलं तर मी म्हणतो कोणीच नाही लग्नाला जायचं. कोण जाईल लग्नाला? पण तिथं काय नाही ठेवलं? जेवायलाच नाही ठेवलं. आता लय लोक चालेल काऊन की दुपारा अशा पंक्ती असतात, संध्याकाळी बफे असतं. बुटा सगट खायचं, फक्त बुटात खात नाहीत लोक. कसं खायचं? बुटा सगट, बुट तसेच पायात, बायाच्या पायात तशाच चापला, आणि जस का वाननेरे खालीत भ्याने दाबले. ही त्याच्या ताटातलं घेते, ती त्याच्या ताटात. काय सगळा काय झालं हे? कुठं गेली संस्कृती? भारतातली संस्कृती कुठं लयाला चालली? काय चाललंय ते दिगाना. म्हणून लक्षात घ्यासारख्या गोष्टी आता. म्हणून कोणालाच परमानंद सुखाची इच्छा नाही आणि कोणालाच आत्यंतिक दुःख निवृत्तीची काय नाही, इच्छा नाही. सगळेच विषयाच्याच काय लागलेत, पाठीमागं लागलेत. म्हणून त्या मोक्षाच्या दोन्ही अंशापैकी एकही अंशाची इच्छा कोणाला नाही, सर्वांना विषय सुखाचीच इच्छा आहे. म्हणून विवेक वैराग्यादी साधन असणार ह्या साधन चतुष्टय मुक्त असा ग्रंथाचा अधिकारी मिळणे शक्य नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे असे पूर्वपक्षाचे मत आहे. असा पूर्वपक्ष म्हणतो की तुम्ही जे ग्रंथाचा अधिकारी सांगितला आहे, कोण ग्रंथाचा अधिकारी? वेदांत शास्त्राचा अधिकारी, ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, वैराग्य, समाधी, षटक आहे, मुमुक्षुता आहे. आणि हे तर कोणाकडेच नाही. म्हणून अधिकारी कोणी नाही. आणि सगळ्यालाच विषय सुखाची इच्छा आहे. परमानंद सुखाची कोणालाच काय नाही, इच्छा नाही. आणि कोणालाच असणाऱ्या सकल दुःखाची निवृत्तीची इच्छा नाही. दुःख निवृत्तीची इच्छा आहे, पण सकल दुःख निवृत्तीची काय नाही,
इच्छा नाही, म्हणून तुमचा हा असणारा विचारसागर ग्रंथ निष्फल आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. असं कोण म्हणायलंय? असे काही काही असतात ना ज्याला आपण नास्तिक म्हणतो. नास्तिकाचं जे मत असतं, सांगा बरं तुमचा देव, दाखवा तुमचा देव. लय तुम्ही देवाच्या नादी लागलेले आहेत ना, त्याला दाखवा तुमचा देव, असं त्याचं काय असतं, मत मांडित असतो. तुमचा देव काय करा, दाखवा. मग त्याला कसा सांगावा देव, कसा दाखवा त्याला देव? त्याला देव दाखविता येत नाही कोणाला, काऊन की तो तर्कवादी असतो. आणि तुमचा देव दिसतच नाही तर मग कशाचा आहे म्हणता मग तुम्ही? तुमचा देव जर इंद्रियाने दिसत नाही, मनाने कळत नाही, मग त्याच्यापेक्षा तुम्ही नाहीच म्हणा ना. असं ते काय करीत असतो, तर्क लावित असतो. त्याच्या बुद्धीला जितकं कळल, काऊन की त्याला काय करायचं असतं, त्याचं मत त्याला सिद्ध करून द्यायचं असतं. आपलं मत त्याला सिद्ध मांडवायचं असतं, दुसऱ्याचं खंडन करीत असतो. ते असे नास्तिकवादी असतात. म्हणून तसा हा असणारा जो पूर्व पक्षावाला म्हणतं की तुमचा हा ग्रंथ ला अधिकारीच मिळू शकत नाही, म्हणून या ग्रंथाचा कोणी अधिकारी नाही. कोणाला असणारं सकल दुःख निवृत्तीची इच्छा नाही आणि कोणाला परमानंद प्राप्तीची काय नाही, इच्छा नाही, म्हणून हा तुमचा ग्रंथ कसा आहे, निष्फल आहे, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. बरं, शास्त्रकाराचं म्हणणं नाही. शास्त्रकार त्याला पटवून देणार की कसं या ग्रंथाचं फल आहे, कसं प्रयोजन आहे, ह्या ग्रंथाचा अधिकारी आहे का नाही, हे सगळं पटवून देणार. त्याला नास्तिकावाल्याला पटवून देणारे शास्त्रकार आहेत. म्हणून पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा संभव सर्व जीवांना 3 प्रकारच्या दुःखाच्या नाशाची इच्छा आहे. सगळ्या जीवाला, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. हे दुःखाची काय आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्तीचे कोणी प्रयत्न करीत नाहीत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक दुःखाच्या निवृत्तीचीच काय सगळ्याचे प्रयत्न आहेत. म्हणून हे आध्यात्मिक, आधिभूत, आधिदैविक जे दुःख आहेत त्या विधी, म्हणून त्या त्रिविध दुःखाच्या, त्रिविध ताप असे म्हणतात, त्या त्रिविध तापाच्या नाशाची इच्छा सर्वांना आहे. कोणत्याही मुळासह म्हणजे अविद्येसह जगन्निवृत्तीची इच्छा नाही. कोणालाही बी अविद्यासह जगन्निवृत्तीची इच्छा नाही. ह्या त्रिविध तापाचीच काय इच्छा आहे. म्हणून तर त्रिविध तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून 3 ताप आहे तिथं. 3 ताप. ताप म्हणजे दुःख देणारी वस्तू. ताप या बघा आपण म्हणतो हे लेकरू कशाला आणलं असं बाबा, हे पाहुण्याचं काय ताप द्याला त्याने म्हणतात ना. आपण बी घरचं झालं थोडं ने बाहेरचं आलंय आणि हे काट इतकं बिलिंदर. ते तुम्ही ते एक पिक्चर पाहिला असेल ना, मराठी पिक्चर, ते पाहुणं आलेलं होतं मामाच्या घरी. ते लेकरू माझा छकुला, हा ते इतकं बिलिंदर लेकरू असं प्याजा का करायचं त्या मामाला, त्या घरातल्या लोकायला. मग ते म्हणे काय ताप आणला बाबा, काय ताप झाला हो. तसे त्रिविध काय तर ताप आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे 3. म्हणून आत्म्यासंबंधी जे स्थूल सूक्ष्म शरीर, त्या शरीराला अध्यात्म म्हणतात. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे स्थूल सूक्ष्म शरीर आहेत, हे जे दुःख आहे याला अध्यात्म म्हणतात. याला काय म्हणतात, अध्यात्म दुःख. म्हणून त्यापासून होणाऱ्या दुःखाला आध्यात्मिक दुःख म्हणावं. म्हणून शरीरापासून होणाऱ्या दुःखाला स्थूल देहापासून किंवा सूक्ष्म देहापासून मनात जे दुःख उमटतं ते त्याला आध्यात्मिक. कोणतं दुःख, आध्यात्मिक मनात होणारं जे स्थूल सूक्ष्म शरीरातून काही स्थूल बघा रोग झाला स्थूल देहावर होत असतो, ताप आली स्थूल देहावर उमटत असती आणि ती कळत असती इंद्रियानी आणि कळत असती मनात. कशाने कळत आहे, इंद्रिय, त्वचा इंद्रियाने कळालं. अंग काय झालं, गरम झालं, शरीर गरम झालं. कशाने कळालं, त्वचा इंद्रियाने कळालं. कशात, मनात. कळालं कोणाला, मीला. मी वेगळा, शरीर वेगळं, स्थूल वेगळा, इंद्रिय. हां, इंद्रियाच्या मार्फत मनात मीला कळालं. हे कसं बघा, लक्षात घ्या. इंद्रियाच्या मार्फत मनात कोणाला कळालं, मीला कळालं. मीला, मी वेगळा, मन वेगळं.
इंद्रिय वेगळे आणि शरीर वेगळं. शरीर बाहेर, त्याच्या आत इंद्रिय आहेत. गरम लागायले काय, मग ती घरची बी म्हणते हो लागायले तुमचं अंग गरम. तिला बी कळालं याचा काय, याचं शरीर गरम झालेलं तिला बी कळालं हो लागायलं गरम. सकाळी जा बोराड्याकडे तुम्ही घेऊन या, ट्रीटमेंट करा. म्हणजे कळालं, मनात कळालं, इंद्रियाद्वारे कळालं, मीला कळालं. हे आध्यात्मिक दुःख. हे कोणचं दुःख? आणि मग त्याच्यासाठी उपाय आहेत ना तुमच्याकडं. हे डोकं दुखायला डोक्याची गोळी, ताप आली तापाची गोळी, सर्दी झाली सर्दीची गोळी, किंवा झेंडूबाम काय लावा, झेंडूबाम लावा, कढा घ्या, सर्दी झाली, विलाज आहेत. आणि त्या विलाजाने त्याचं काय होतं दुःख, आणि ते दुःख निवृत्तीचे प्रयत्न करतात माणसं का नाही चालू. गुडघे ठाणकायला घ्या गोळी, डोकं दुखायला घ्या गोळी, ताप आली घ्या गोळी, सर्दी झाली घ्या गोळी, पोट दुखायला चालू हे उपाय करणं. आणि त्या दुःखाची निवृत्ती करायचे लोक ज्याच्या त्याच्या परीने. आध्यात्मिक दुःख आहे असे म्हणतात, किंवा आध्यात्मिक ताप असेही म्हणतात. थोडक्यात अर्थ असा की रोग शुद्धा पिपासापासून होणाऱ्या दुःखाला आध्यात्मिक दुःख असे म्हणतात. रोग पिपासा म्हणजे तहान भूक लागणं, हे जे दुःख होत असतं याला आध्यात्मिक दुःख म्हणा. कोणचं रोग होतो शरीरावर, भूक लागती, तहान लागती, शुद्धा पिपासा लागती, हे जे दुःख होतं. आणि बघा भूक लागली अन्न खाल्लं भूक निवृत्त झाली, तहान लागली पाणी पेले तहान, आणि ज्याच्या त्याच्या परीनं करायले त्या दुःखाची कोण, आणि त्या दुःखाची निवृत्ती करण्यातच काय चाललं सगळं आयुष्य चाललेलं आहे. म्हणून हे आध्यात्मिक दुःख. शरीराला रोग झाला तर गोळ्या मेडिकल घेऊन जातो, तहान भूक लागली तर पाणी पिऊन अन्न खाऊन तहान भूक जाते. म्हणून हे आध्यात्मिक दुःख आहे. म्हणून तुमच्या त्या दुःखाची कोणालाच, आत्यंतिक दुःखाची कोणालाच काय नाही. हे पूर्व पक्षाचं ऐकायला होतं आपण. कोण बोलायला? हे पूर्व पक्ष. हे पूर्व पक्ष नीट लक्षात घ्या. हे पूर्व पक्षाचं बोलणं आहे. सगळ्याला हे 3 तापाच्याच निवृत्तीचे, दुःख निवृत्तीचे प्रयत्न येतं. म्हणून शरीराहून भिन्न चक्षुरादी इंद्रियांना विषय होणाऱ्या पदार्थांना आधिभूत असे म्हणतात. इंद्रियाने जे जे कळतं ते आधिभूत आहे. इंद्रियाने जे जे कानाने शब्द कळतो, नाकाने गंध कळतो, डोळ्यांनी रूप कळतं, जिभेने रस कळतो, त्वचेने स्पर्श कळतो, हे आधिभूत आहे. हे बाहेरचं जे कळतं इंद्रियाद्वारे याला कोणतं दुःख म्हणावं? आधिभूत दुःख. म्हणून असे म्हणतात. म्हणून आधिभूत पदार्थापासून होणारे दुःख असे बी त्याला म्हणतात. आध्यात्मिक आधिभौतिक दुःख असं बी म्हणतात. उदाहरणार्थ चोर, व्याघ्र, सर्पादीपासून होणाऱ्या दुःखाचं आधिभौतिक दुःख असे म्हणतात. चोर, व्याघ्र, सर्प, विंचू, इंगळी हे कोणते? आधिभौतिक, भौतानी झालेले दुःख. हे भौतालून म्हणून तर घरं बांधले. काय येऊ नये घरात? विंचू येऊ नये, सर्प येऊ नये, इंगळी येऊ नये, याच्यासाठी पॅक काय बांधलं? घर बांधलं. हे त्याच्यापासून संरक्षण व्हावं आपलं. म्हणून आपण या आधिभौतिक दुःखापासून आपलं संरक्षण व्हावं. शरीराला थंडी वाजू नये म्हणून असणारे कपडे घालणं, रगी घेणं, घर चांगलं पद्धतशीर बांधणं, की बाहेरचा इचूकाडा घरात येऊ नये म्हणून हे आधिभौतिक दुःखापासून जे तो प्रयत्न करीत असतो. आणि नंतर म्हणून स्वशरीराहून भिन्न व चक्षु इंद्रिया विषय असणारी विषयांना विषय न होणारे जे पदार्थ त्यांना आधिदैविक असे म्हणावे. आधिदैविक दुःख हे झालं आधिभौतिक दुःख. जे असणारं इंद्रियाने बी कळत नाहीत आणि मनाने बी कळत नाहीत असे आधिदैविक दुःख. भूकंप होणं, पावसात अतिवृष्टी होणं किंवा पाऊसच न पडणं, हे कोणचं दुःख? हां, कोरोनाची येणं, हे कोणचं दुःख? आधिदैविक. हे कोणचं दुःख? आधिदैविक. असं मागं आला ना ते कोरोना, मी कोणचं दुःख आहे? आधिदैविक दुःख. म्हणून इंद्रियाला विषय नाही आणि मनाला होणारा जो त्यांना विषय आधिदैविक असे म्हणतात. व त्यापासून होणाऱ्या दुःखाला आधिदैविक दुःख असे म्हणतात. किंवा अनेक असणारे देव आहेत, त्या देवापासून
असणारं दुःख होतं म्हणून त्याच्या निवृत्तीचे आसरा ह्याता खंडोबा हे मर्ये आई हे जे दैव येतं हेंदरी दैव ते कोण पूजिती आणि त्याच्यापासून होणारे काय दुःख ती धरीत येतं. ती बाई येते असणारी सकवण पाहती आणि मग ते गुढ्या देते म्हणते ते तुमच्या वावरातल्या आसरा लागल्यात मुंज्या लागला काढून दिलं ना तिनं. हे असणारे अधिदैविक दुःख उदाहरणार्थ यक्ष राक्षस पित्त प्रेत पिशाच दिकापासून व ग्रहादिकापासून तसेच शीत उष्णादिकापासून होणाऱ्या दुःखाला अधिदैविक दुःख म्हणतात. या विविध दुःख नाशाची इच्छा सर्वांना आहे. या दुःख निवृत्ती भिन्न जी अविद्या व तत्कार्य जे जगत त्यांच्या नाशाची इच्छा कोणालाही नाही. यावर सिद्धांत असे म्हणतील की अविद्येच्या निवृत्तीविषयी त्रिविध दुःखाचा नाश होणार नाही. पण हे सिद्धांताचे म्हणणे बरोबर नाही, कारण अविद्या निवृत्ती न करताही व्यावहारिक उपायाने त्रिविध दुःखाचा नाश करता येतो. औषधापासून रोगाधिक दुःखाचा नाश होतो, भोजनाधिक सुद्धा पिपेशीचा नाश होतो, शस्त्राधिकापासून चोर व्याघ्राधिकाचा नाश होतो आणि असणारं मंत्रतंत्रापासून अधिदैविक दुःखाचा काय होतो नाश होतो. म्हणून तुमचा जो असणारा सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती जो मोक्ष आहे त्या मोक्षाची कोणालाच काय नाही गरज नाही, इच्छा नाही. गरज तर आहे सगळ्याला, काय नाही बघा, इच्छा नाही. गरज वेगळी इच्छा वेगळी, गरज वेगळी आणि इच्छा वेगळी. म्हणून इथं मोक्ष प्राप्तीची काय नाही इच्छा नाही का द्यायच्याकडे आहे. मग आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक दुःख निवृत्तीची ज्याच्या त्याच्या परीनं ते करायले. म्हणून तुमचा जो असणारा मोक्ष या ग्रंथाचं प्रयोजन हे कोणाला मान्य नाही म्हणून असणारा तुमचा ग्रंथ निष्फल आहे असं पूर्व पक्षाचं मत आहे. आतापर्यंत काय केलं आपण पूर्व पक्षाचं मत विचारसागर ऐकायले तुम्ही. हे पहिलं पूर्व पक्ष बोलायला कोण बोलायला आणि आता असणारा उत्तर पक्ष म्हणजे असणारे वेदांत शास्त्र त्याचं निरसन करणारे त्याचं चिंतन सांगणारे ते उद्या पाहू. पुंडलिका वरदी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो सावे तो सोणे मज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे विश्वस्वधर्म सूर्य पहाहो जो जीवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी श्वरणेष्टांचे मांदियाळी अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जय अर्णवा पिवो शांती चंद्रमे जय अलंछण मार्तंड जे तापहीण ते सर्वही सदा सज्जन सोयी रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो मोने तिने लोकी भजी जो आधी पुरखी अखंडित आणि ग्रंथोप विशेषी लोकी द्रष्टा द्रष्ट विजय हेत म्हणे श्री विश्वे हा होईल दान बसावो येणे वरी ज्ञान देवो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो पुंडलिका वरदे ज्ञाने